असेल, तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल. आज आम्ही कुणाचं ऐकलंय? आज आम्ही कुणाचं ऐकतो? आज आम्ही कुणाचं अनुकरण करतो? आज प्रिय तुम्हाला आणि मला या शिक्षण भागामध्ये आज आम्हाला एक नवीन शिकवण आहे की आम्ही कुणाचं ऐकलं, काय ऐकलंय. सत्य असत्य काही माहित नाही, परंतु या ठिकाणी EP 4:21 मध्ये म्हणत आहे, व येशूच्या ठाई जे सत्य आहे येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे येशूच्या ठाई जे सत्य होतं, जे आहे आणि जे राहणार आहे आणि जे सारोकाळ टिकलेलं आहे, आणि जो ते सत्य स्वीकारतो तो कधीही त्याच्या नेम पासून, त्याच्या रस्त्यापासून, त्याच्या सार्वकालिक आशीर्वादापासून, तो देवाच्या राज्यापासून कधीही भटकणार नाही. तर येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे, आमच्या पालकाच्या ठाई सत्य आहे त्याप्रमाणे नव्हे. जगातले प्रोफेट, भविष्यवक्ते, संदेष्टे यांच्यामध्ये जे काही आपल्याला लुटण्यासाठी, आपल्याला जे काही फसवण्यासाठी जे थोडंफार प्रमाणात सत्य आहे, मला असं म्हणायचं नाही की सर्वच देवाचे सेवक असत्य आहेत किंवा खोटे आहेत. त्यांच्याकडे पण सत्य आहे, पण ते कुणाचं आहे? जगामध्ये जीवन जगत असताना मिळवणाऱ्या किंवा लागणाऱ्या किंवा निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व जगाला माहिती आहेत का या सत्यच आहेत, आणि या परमेश्वराला देखील ठाऊक आहेत हे सत्यच आहेत. आणि परमेश्वरची इच्छा आहे की या सत्य गोष्टी देखील आम्हाला समजाव्यात, आणि विशेष करून सार्वकालिक जीवनाच्या उगमामध्ये ज्या परमेश्वराने रचना आमची त्यासाठी केलेली आहे त्या प्रिय लोकांना खरोखर त्या गोष्टी समजाव्यात, ते सत्य समजावं. तर सत्य काय आहे? बायबल पवित्र शास्त्र असं सांगतंय की प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या माध्यमातून असं म्हणत आहे की जगातल्या ज्या सर्व गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ह्या मला ठाऊक आहेत, ह्या तुमच्या गरजेच्या आहेत, हे पण मला माहिती आहे, परंतु सर्वप्रथम तुम्ही सार्वकालिक स्वर्गाचं राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे ह्या गोष्टी मिळेल. आज आम्हाला जगातले सत्य माहिती आहे, परंतु स्वर्गातलं सत्य माहित नाही. आज आम्हाला जगातले आमच्या मित्र, जो आमच्याशी वार्तालाप करतो किंवा जे आम्ही एकमेकांमध्ये राहतो, त्यांच्या सर्व गोष्टी, सत्य परिस्थिती आम्हाला ठाऊक आहे, परंतु परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मध्ये सत्य काय होत? तर सगळ्यात पहिलं प्रथम प्रभू येशू मध्ये हे सत्य होतं की तो डुप्लिकेट, ओरिजिनल नाही. परमेश्वराची जी डुप्लिकेट म्हणतात ना, ते तुम्ही आणि मी कॉपी आहोत, पण तो प्रभू येशू ख्रिस्त ओरिजिनल आहे, त्याची कॉपीच नाही, त्याचं प्रतिस्वरूपच नाही, कारण तो सार्वभौम आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे सत्य आहे ते त्याच्या प्रिय परमेश्वर पित्यामध्ये जे सत्य होतं ते त्याच्या पुत्रामध्ये निर्माण झालं, म्हणजे प्रभू येशूमध्ये जे सत्य होतं ते पवित्र आत्म्यामध्ये निर्माण झालं, म्हणजे ते देवापासून आलेलं. आणि आज तुम्ही आणि मी जर देवाचे शोधक आहोत, तुम्ही आणि मी देवाचे जर उपासक आहोत, आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करणारे, तर तेच सत्य आमच्यामध्ये असायला हवंय. परमेश्वर पित्यापासून प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण घेतलं, शिकला, जगामध्ये आला, ती शिकवण दिली. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा प्रभू येशू पासून आला, त्याने प्रभू येशू पासून सर्व शिक्षण घेतलं आणि ते शिकवण तो आम्हाला देत आहे. आणि आज जर प्रिय हो, देवाच्या कृपेने, परमेश्वराच्या वतीने, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराचं जर सत्य आम्हाला समजलं आहे, तर त्याप्रमाणे आम्हाला जसं समजलं त्याप्रमाणे नाही, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई, याच्या जवळ, याच्या वास्तव्यात, याच्या कृतीमध्ये, याच्या आचरणामध्ये, याच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, शिकवण्यामध्ये जे सत्य होतं त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल अशी अपेक्षा बाळगतोय, अशी तो आशा धरतोय. आणि म्हणून प्रिय हो, आज आम्हाला प्रश्न आहे, आम्हाला कुठल्या प्रकारचं सत्य आज समजलेलं आहे? आम्हाला येशूच्या ठाई होतं ते सत्य आज आमच्या जवळ आहेत का? त्याप्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालेलं आहे का? कारण अनेक आमची धार्मिक परंपरेनुसार वाढ होत असताना वाडवडिलांपासून मिळालेल्या सर्व गोष्टीचं कडकडीत, जसं पौल साहेब म्हणतात की मी गमविल्याच्या तालमीमध्ये कडकडीत पद्धतीने धर्मशिक्षण, नियमशास्त्राचा कडकडीत पालन केलं, अभ्यास केला, ते शिक्षण स्वीकारलं. अशा प्रकारे पिढ्यानं पार आलेले शिक्षणामध्ये आम्ही आहोत का येशूच्या ठाई जे शिक्षण होतं ते आम्हाला मिळालेलं आहे. आज आम्हाला प्रिय त्या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत, कारण अनेक वेळेस असं घडतं की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला,
तो जगात आल्यानंतर त्याला इमॅन्युअल म्हटलं, त्याला तारणारा म्हटलं, त्याला सार्वभौम राजा म्हटलं, त्याला सर्व दिशा सगळ्या प्रकारचा अधिकारी म्हटलं. आणि अनेक लोकांची भिस्त त्याच्यावर होती की हा राजा आहे. आणि या राजाच्या दरबारामध्ये जर आम्ही राजाजवळ जर राहिलो, अनेक लोकांना वाटलं, तुम्हाला सांगू द्या, मला एक पवित्र शास्त्रात एक सत्य सांगतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना बोलवलं ना, त्यावेळेस त्या शिष्यांना वाटलं की हा राजा आहे, हा आता पिलाताचं राजगादी उलटून पालटून टाकणार आहे, हा रोमी साम्राज्य उलटून पालटून टाकणार आहे आणि आता हा राजा बनणार आहे. मग हा जर राजा बनणार आहे तर आम्ही कुणी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सचिव, आमके फलानी बिस्तनी क्या कुणीतरी बनतो. हे लोक आले खुशाल. परमेश्वर अखंड भूतलाचा, स्वर्गाचा, पृथ्वीचा, जे दिसतंय जे दिसत नाही त्याचा राजा आहे. परंतु ह्या लोकांना वाटलं का तो हे राज्य स्थापित करणार आहे. आणि म्हणून लोक, आणि आम्ही जर पाहिलं तर त्याच्या जन्माच्या टायमाला ज्या वेळेस ते ज्ञानी लोक आले आणि त्यांनी त्या राजाला विचारलं की तारणारा किंवा जो राजा जन्माला येणार आहे तो याच भागात येणार आहे असं आम्हाला समजलंय आणि आम्ही त्याला नमन आणि त्याचं दर्शन करायला आलेलो आहे. मग तो हेरोद राजा घाबरला, कारण त्याचं राज्य त्या ठिकाणी होतं. मग हेरोद राजाला सुद्धा भ्रम पडला, कदाचित हे माझं राज्य हिरावून घेतो का काय. आणि मग तो राजा घाबरला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा, दर्शन घ्या, त्याचा पत्ता विचारा आणि मला आणून द्या आणि मग मी त्याचं जाऊन दर्शन घेईन. त्याच्या मनामध्ये दुसरा हेतू होता. सुरुवातीलाच तो बालक असतानाच नुसतं त्यांनी एंट्री मारताच त्याला कत्तल करण्याचा, त्या राजाला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीला करण्याचा केला आणि तसा त्यांनी प्रयत्न देखील केला. त्या काळामध्ये साधारणतः 2 वर्षांचे लहान लेकरांची कत्तल करण्यात आलेली आहे. हे जे शिक्षण आहे प्रियो, अनेक लोकांना आज देखील आम्ही पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचा समज त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचं लोक ते समजून घेत आहेत. आणि आता सध्या ते एक वेगळंच गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे. आपण पाहूया शिक्षण भागातलं एक मिखाचं पुस्तक, अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 11. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात. तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. तिचे संदेश ते पैसा घेऊन भविष्य सांगतात. तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय. आज आमच्याकडे एवढे चिन्ह चमत्कार होते ते उगाच होते का पाळक साहेब? उगाच लोकांनी आमच्या याला गर्दी केली का? अहो, आमच्या इथं चिन्ह आणि चमत्कार होतात, आमच्या इथं धर्मशिक्षण पण दिलं जातं, आमच्या इथं वेतन घेऊन आम्ही धर्मशिक्षण देतो, आम्ही पैसे घेऊन भविष्य सांगतो. पण लोकांना मात्र तसं दाखवत नाही. बायबल सांगतंय मिखाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 11 मध्ये तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. म्हणजे वेतन घेऊन जर धर्मशिक्षण जर दिलं प्रिय हो, तर ते धर्मशिक्षण प्रभू येशूचं असू शकत नाही, माझ्या परमेश्वर पित्याचं असू शकत नाही, पवित्र आत्म्याचं असू शकत नाही. कारण येशूच्या ठाई जे सत्य होतं, येशूला जे शिक्षण मिळालं ते जगामध्ये आल्यानंतर ते धर्मशिक्षण देत असताना त्याने कुणाकडून वेतन घेतलं नाही. परमेश्वर पित्याकडून आलेलं भविष्य सांगताना त्याने कुणाकडूनही पैसा घेतला नाही. आज काय होत आहे? वेतन घेऊन पैसे घेऊन शिक्षण द्यायचं. आज काय होत आहे? पैसे घेऊन भविष्य सांगायचं. प्रभू येशू ख्रिस्तासारखं तर भविष्यवक्ता होऊन कधी जिंदगीत नाही झाला आणि होणार नाही, होऊ शकत नाही. तरी देखील त्याने रुपया घेऊन कुणाचं भविष्य सांगितलं असेल तर पवित्र शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला या उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या शेवटच्या पानापर्यंत मला दाखवून द्या की प्रभू येशू याजक होता, प्रमुख याजक होता, तो साधा सुद्धा नाही. त्याने वेतन घेऊन धर्म शिक्षण दिलंय का? मला पवित्र शास्त्रामध्ये दाखवा. दुसरा पॉइंट आहे संदेश ते, म्हणजे हे भविष्यवक्ते प्रॉफिट साहेब, भविष्यवक्ते साहेब पैसे घेऊन भविष्य सांगतात.
सगळं कुटाने करून एवढं सगळं पापाचं गाठुडं बांधून ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, परमेश्वर आमच्या बरोबर नाही काय, पवित्र आत्मा आमच्या बरोबर नाही काय, येशू आमच्या बरोबर नाही काय, परमेश्वर पिता आमच्या बरोबर नाही काय. जर नसतात हे चिन्ह चमत्कार झाले नसते, नसतात तर आम्ही भविष्यवाणी सांगितल्या नसत्या, नसतात तर आमच्या भविष्यवाणी सांगितलेल्या खऱ्या ठरल्या नसत्या. म्हणजे आमच्या पापाला लपवण्यासाठी आज अनेक लोक नाटकं करायला सुरुवात केलेली आहे. जसं जगामध्ये नाटकं करून लोकांची मन करमणूक केल्या जाते, लोकांवर एखादा विषय बिंबवला जातो. जे काही जगातले जे नाटकी राज्य आहेत किंवा जे टीव्ही सिरियलला जे एपिसोड येतात, जे काय त्याला काय म्हणतात, मालिका येतात किंवा एखादी फिल्म येते, तो फिल्म डायरेक्टर काय करतो की त्याला त्या फिल्मच्या माध्यमातून, त्या मालिकाच्या माध्यमातून, त्या नाटकाच्या माध्यमातून, त्या भारुडाच्या माध्यमातून, त्या एपिसोडच्या माध्यमातून त्याला एक ठसा लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो, त्याला एक चांगला मार्ग लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो, त्याचं मनोगत त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं, जेणेकरून ते पाहून लोकांनी त्यांचं तारण साधून घ्यावा किंवा लोकांनी त्यांची सुधारणूक करून घ्यावा किंवा लोकांनी तशा गोष्टी करू नये, त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच असतो. आजही सेवकांना चांगल्या प्रकारचे नाटकाचे उत्तमातले उत्तम पुरस्कार द्यायला पाहिजे. हो, आजकाल देवाच्या सेवकांचे नाटकाचे डायरेक्टर एडिटर एकदम भारी भारी व्हायला लागले. प्रार्थना मीच करणार, आशीर्वाद मीच देणार, भविष्यवाणी मीच सांगणार, गाणे मीच गाणार, माझ्या बरोबर माझ्या पत्नीला पण घेणार. आणि मग ज्यावेळेस एखाद्याला उदाहरण द्यायचंय, विचार करणाऱ्या स्त्रीला पकडला आणि तिला दगडमार करायची, तिला धोंडमार करायची, त्यावेळेस मी माझ्या पत्नीला त्या रोल का देत नाही? का एखाद्या तरुण मुलीला आम्ही पुढे घेतो ना, तिला रोल देतो एक व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा? त्या मुलीला प्रार्थनेला पुढे घेण्यात येत नाही, त्या मुलीला गीत गाण्यासाठी पुढे घेण्यात येत नाही, त्या मुलीला देवाचं वचन सांगण्यासाठी पुढे घेण्यात येत नाही, त्या मुलीला कशासाठीच घेण्यात येत नाही. आणि त्या तरुण मुलीला मग तुम्ही नाटकामध्ये असा रोल देताय की जेणेकरून अनेक तरुणांनी बाकीच्या लोकांनी पाहावं आणि तिच्याकडे वेगळा दृष्टिकोन करावं. मग सगळं जर देवासाठी, मी जर देवाचा सेवक आहे आणि देवाच्या गौरवासाठी जर माझी निंदा नाराजगी होती ना, तर माझी होते ना, माझ्या पत्नीची होते ना, पालखीणबाईची होते ना, तिला देणार रोल व्यभिचारीचा. जो दारुण आहे, त्याला नीटनेटकं बोलता येत नाही, त्याला तुम्ही येशूचा रोल देताय. म्हणजे चांगल्या प्रकारचं लोकांना आमचं पाप कसं झाकायचं, त्या उदाहरणावरून त्या नाटककर्त्याला, त्या भविष्यवक्त्याला एवढंच सांगायचं होतं की न्याय करू नका, जो कोणी तुमच्यामध्ये पापी नसेल त्यानेच पहिला दगड घाला. म्हणजे याचे सगळे पाप लापल्या जाईल. आज सत्य सांगणाऱ्याला शास्त्री आणि पुरुषाची उपमा दिली जाते. आज सत्य सांगणाऱ्याला पापाचं भांडा फोडू नका, न्याय करू नका, बोध करू नका, एखाद्याला सुशिक्षण देऊ नका. आणि आमच्या स्वतःचं पाप झाकण्यासाठी आज आम्ही नाटकाचं स्वरूप तयार केलेलं आहे. हे नाटकाचं स्वरूप म्हणजे ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे हे सुरुवातीपासूनच नाटकं करीत आलेले आहेत. आणि नाटक हे हकीकत नसतं, सिरियल ही हकीकत नसती, ही कल्पना असते, हा प्लॅन असतो. आमच्या मनातलं दुष्कर्म झाकण्यासाठी किंवा आमच्या मनातला स्वार्थ लोकांवर बिंबवण्यासाठी किंवा आमच्यावर लोकांची आस्था ठेवण्यासाठी किंवा आम्ही कोणीतरी लय मोठं शहाणे येतं. सावधान, हे नाटक बंद करा. या नाटकाने तुमचं आणि माझं पाप, माझं देखील, जर कदाचित मी नाटक करत आहे तर माझं पाप देखील परमेश्वर झाकून ठेवणार नाही. कुठलंही उदाहरण देऊन कुठेही आपल्या पापाला आपण झाकू शकत नाही. या ठिकाणी मिकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 11, तिचे याजक वेतन घेऊन धर्म शिक्षण देतात, संदेष्ट पैसे घेऊन भविष्य सांगतात आणि वरून परमेश्वरावर अवलंबून राहून म्हणतात परमेश्वर आमच्या ठाई नाही काय? आमच्या मिनिस्टर मधून एवढे जे चमत्कार होतात, चिन्ह होतात, हे उगच होतात का? हे बळच होतात का? आता तुमच्याकडे माझ्याकडे चिन्ह चमत्कारचं जर लिस्ट लावलं ना साहेब, तर जागा पुरणार नाही. लोकांना भावुक करण्यासाठी,
लोकांना भ्रमित करण्यासाठी, लोकांना आकर्षित करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्ही लोकांवर बिंबवू शकत नाही आणि त्याच्या माध्यमातून वेतन घेऊ शकत नाही, त्याच्या माध्यमातून धर्मशिक्षण देऊ शकत नाही, त्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे उकळू शकत नाही, त्याच्या माध्यमातून तुम्ही भविष्य सांगू शकत नाही. भविष्य सांगा, कारण देवापासून आहे तर सांगितलंच पाहिजे. जो कोणी देवापासून आलेली गोष्ट लपवतो त्याच्यावर शाप आहे. आणि म्हणून देवाने जर भविष्य वक्त्याची सेवा दिलेली आहे, शिक्षणाचा भाग चालू आहे प्रियो. आम्ही वैयक्तिक कुठल्याही नाटककारावर, कुठल्याही डायरेक्टरवर आरोप ठेवित नाही. तुम्ही फक्त फिल्म काढा, मालिका काढा, नाटकं करा, काय करायचे ते करा. या सगळ्यांचा हिशोब तुम्हालाही द्यायचा आहे आणि मी लाईव्ह वर आलो नाही तो मलाही पण द्यायचा आहे. मला तुम्हाला शिक्षण भागामध्ये हेच सांगायचंय की येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त एखादा दाखला समजून सांगताना, एखादं वचन समजून सांगताना, एखादं वचन समजून सांगताना, एखाद्या स्वर्गीय राज्यातलं जे गहन आणि गुपित गोष्ट परमेश्वरापासून मिळाली ती सांगत असताना अनेक उदाहरण द्यायचा आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही नाटकं करतो म्हणजे काय, आम्ही उदाहरणच सांगतो. आम्ही काय दुसऱ्या जगातलं वावगं करीत नाही. फक्त उदाहरण घेताना कृपया मी विनंती करेल की आपल्या स्वतःचे कुटुंबातले लोक उभा करीत जा. व्यभिचाराचा रोल जर आला तर आपल्या पत्नीला उभा करा. कुणाचा येशूचा रोल आला ना तर तुम्ही स्वतः राहा, कारण कमीत कमी तुम्ही प्रभू येशूचं नाव तरी घेतात. ज्याच्या आता कुठं नाही दारू सुटली, ज्याला नीट पवित्र शास्त्राचा शब्द तुमच्या पाठीमागं बोलता येत नाही, त्याला तुम्ही येशूचा रोल देताय, अपमान करताय तुम्ही. या ठिकाणी लिहिलेलं आहे तिथला पत्र 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावास समजतात. हे उलट बोलणारे जे लोक आहेत ना, यांना कुंठित करणं खूप गरजेचं आहे. यांना कॅच करणं खूप गरजेचं आहे. यांच्यावर वॉच ठेवणं खूप गरजेचं आहे. वाचूया तिथला पत्र 1 आणि 9. आणि दिलेल्या शिक्षणानुसार, आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन, जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा, त्याला धरून राहणारा असा असावा. यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना, जे उलट बोलतात ना त्यांना एकदा बोध केल्यानंतर उलट चालतात. वचन पवित्र शास्त्राचं घेतात. साहेब, सगळ्यात जास्त वचन सैतानाला माहितीये. तुमच्या माहिती करता सांगतो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाने वचनानेच घेतलेली आहे. तो वचनाचा सहारा घेतो, तो वचनाच्या पाठीमागे धाडण्याचा प्रयत्न करतो, परंतु जे खोटं आहे ते खोटंच आहे, यांची उगजेडात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तिथला पहिलं पत्र 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिले, दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवा, ज्याच्यापासून सगळ्या काही गोष्टी. अनेक देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये वचन दिलेत. मग तुम्ही कुठलंही वचन जे तुमच्या कुठल्या फायद्याचंच नाही, देवाचं वचन उत्पत्ती ते प्रकटीकरणामध्ये दिलेलं आमीनच आहे आणि आमच्या फायद्यासाठी आहे. परंतु जे वचन रद्द झालेलं आहे आणि ज्या वचनाचे आचरण करण्याची आज आम्हाला गरज आहे, ते वचन सोडून आमच्या फायद्यासाठी, आमच्या पापासाठी जर आम्ही या गोष्टी करत आहोत तर या चुकीच्या आहेत. आणि या चुकीच्या गोष्टीला सुशिक्षणाने, पवित्र शास्त्राच्या वचनाने, आमचा विषय आहे शिक्षण भाग 7. म्हणून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे, येशूच्या ठायी जे सत्य आहे ना त्याप्रमाणे आम्ही जीवन जगलो पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही देवाची सेवा केली पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही देवाची शुभवर्तमान सांगितली पाहिजे, त्याप्रमाणे देवाने आलेल्या सर्व गोष्टी आम्ही लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिले, ह्यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास. सुशिक्षण, अनेक लोक या ठिकाणी सुशिक्षणाने लोकांना बोध करत नाही, तर कालपुळी सारखं लटकणार, पुन्हा एक वर मी सांगेल लटकणार. आज एका देवाच्या सेवकाने सकाळच्या आज भक्तीमध्ये या वचनाचा सहारा घेतला होता आणि त्याच्यानुसार सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. परंतु प्रिय होते, सुशिक्षण नव्हतं. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव होता की कसं करून मी माझं पाप लपवून ठेवू, कसं करून माझी लाज जी उघडी व्हायला लागलेली नाही तिला झाकू. आणि मग त्यांनी वचनाचं वेष्टन घातलं.
ते सुशिक्षणाने बोध करावायला लागले, परंतु ते सुशिक्षण बोध करण्यास समर्थ नाही, कारण त्याच्या ठाई अजिबात सत्य नाही. मिकाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही आणखीन एक रेफरन्स घेऊया. योहान शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन. योहान शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन वाचूया. जगाने तुमचा द्वेष करावा, जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही, हे शक्य नाही, पण ते माझा द्वेष करीत, पण जग मात्र माझा द्वेष करतं, कारण त्याची कृत्य वाईट आहेत, कारण त्यांची कृत्य वाईट आहेत, अशी मी त्याविषयी साक्षी देतो. जे काय करतं, पवित्र शास्त्रामध्ये योहान शुभवर्तमानामध्ये अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 7 मध्ये लिहिले, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, जग तुमचा द्वेष करणार नाही, कारण तुम्ही जगाप्रमाणे वागत आहात. जग तुम्हाला नावं ठेवणार नाही, कारण तुम्ही जगातल्या पद्धतीप्रमाणे जीवन जगत आहात, परंतु ते मला नावं ठेवतात, कारण मी त्यांच्याविषयी अशी साक्ष देतो की ते वाईट कृत्य करतात. आणि मग जर हे वाईट कृत्य माझ्या भावाकडून घडत आहे, बहिणीकडून घडत आहे, आईकडून घडत आहेत, वडिलांकडून घडत आहे, प्रिय लेकरांकडून घडत आहे, देवाच्या इवन सेवकाकडून घडत आहे, जर त्यांच्या कृत्याविषयी जर वचनाच्या माध्यमातून आम्ही समोर जर आरसा ठेवला, हाताच्या कंगनाला आरसा कशाला, मग ह्यो आरसा ठेवल्यानंतर आरशामध्ये आमचं प्रतिबिंब दिसल्यानंतर हे लोक आमचा द्वेष करणार. आणि म्हणून आज संडेच्या चर्चला अनेक लोकांनी आमचा द्वेष केला, कारण आम्ही त्यांचं कृत्य वाईट आहे हे दाखवलं. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे गुण आहेत ते आमच्या बापाचे गुण आमच्यामध्ये आलेत. आमचा बाप परमेश्वर पिता, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी पाठवून दिलेला पवित्र आत्मा Ephesians 4:21 मध्ये म्हणतोय, येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. होय, मी अभिमानाने सांगेन की प्रभू येशू मध्ये मला आणि अनेक प्रिय देवाच्या सेवकाला ते शिक्षण मिळाले, आणि म्हणून लोक त्यांना द्वेष करतात, म्हणून त्यांना लोक वाईट म्हणतात, कारण हे लोक जो वाईट झालेला आहे किंवा वाईट करत आहेत किंवा करण्याचा प्लॅनिंग केलेला आहे ना, या लोकांची कृत्य उजेडात आणतात. आणि मग आपल्या कृत्याला झाकून घेण्यासाठी अनेक लोक काय करतात, उदाहरण देतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्रामध्ये माझ्या स्वतःचं पाप लपवण्यासाठी एक व्यभिचारी स्त्रीचं उदाहरण देण्यात येतं, आणि जो कोणी त्याच्यामध्ये पापी नसल तोच त्याला पहिला दगड मारील. याचा अर्थ काय झाला की मी सुद्धा पापी आहे आणि तुम्ही सुद्धा पापी आहोत, आणि मग कुणीच कुणाला दगड मारायचा नाही, कुणीच कुणाला बोध करायचा नाही, कुणीच कुणाच्या चुका सांगायच्या नाही, कुणी कुणाला शिक्षण सांगायचं नाही. मग मिखा 3:11 प्रमाणे याजक वेतन घेऊन धर्म शिक्षण दिलं तरी म्हणायचं नाही. मिखा 3:11 प्रमाणे पैसे घेऊन भविष्य सांगितलं तरी त्यांचं काही म्हणायचं नाही. मिखा 3:11 प्रमाणे आणि परमेश्वरावर अवलंबून राहून ताटमानेने म्हणायचं की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, वरून सांगायचं. प्रिय, ही गोष्ट परमेश्वराच्या शिक्षणामध्ये कुठेही आलेली नाही आणि कुणीही शिकवण्यात आलेली नाही आणि कुणीही शिकवत नाही. आणि जे शिकवत आहेत ते देवापासून नाही याची सरळ सरळ खात्री त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा, त्यांच्या झाडावरून तुम्ही त्यांना ओळखा, त्यांच्या गुणलक्षणावरून त्यांच्या ओळखा, त्यांच्या कृती आणि आचरणावरून ओळखा. त्यांच्या लोकांच्या भूलतापा देत असताना देवाच्या वचनाचा सहारा घेऊन भूलतापा देतात. कारण लांडग्याला मेंढरामध्ये ज्यावेळेस येतो ना लांडगा, तर तो लांडग्याचा कातडा घेऊन नाही येत, तो मेंढराच घेऊन येतो, कारण ते मेंढराप्रमाणे त्याला थोडंफार दिसावाच लागत, पण तो आतून क्रूर लांडगा आहे, आतून. मग हे आतलं कटूपण आम्हाला वचनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रिय आम्हाला जावं लागेल. आणि म्हणून आम्ही पाहिलं की तिथला पत्र पहिला अध्याय आणि 9 वचनामध्ये आम्ही पाहत होतो, दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहत असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणारे. आज ज्यांना आम्ही देवाचं वचन सांगतो ते उलट बोलतेत की तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला अधिकार नाही सत्य सांगण्याचा, तुम्हाला अधिकार नाही बोध करण्याचा, तुम्हाला अधिकार नाही की एखाद्याला समजून सांगण्याचा, तुम्हाला अधिकार नाही की सत्य प्रकट करण्याचा,
तुम्हाला अधिकार नाही धर्म शिक्षण देण्याचा, तुम्हाला अधिकार नाही भविष्यवाणी करण्याचा. हे फक्त आमच्याच बापाने आम्हाला एकट्यालाच दिलेलं आहे. आमच्या चर्च मधले चमत्कारच आम्ही फेसबुकला लावू शकतो लाईव्ह मध्ये. दुसऱ्या एखाद्या माझ्या छोट्या भावाच्या हातून छोटीशी प्रार्थना करून जर एखादा चमत्कार झाला आणि तो जर दिसला का हे लोक परत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतात. याच्यावरून समजत का मीच लय शहाणा. अहो जगामध्ये लय शहाणे पडले त्या कचडी एक. तुमचं ते डबकं आहे ना, डबकं पाण्याचं डबकं एवढूस, ते खरकट पाणी, गढूळ पाणी, खराब झालेलं पाणी, गटरीचं पाणी, त्याच्यातून बाजूला या. ज्यावेळेस तुम्ही नदी आणि नदीत तुम्ही मोठी झालेली नदी, नंतर खाडी, आणि ज्यावेळेस समुद्राकडे येताल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल पाण्याचा थांग काय आहे. चटाकभर डबड्यात ते तर पोहायचं. बेडकाला वाटत का हे माझं विश्व आहे. विश्ववाल्यांनो बाजूला या आणि पहा जग कुठं चाललंय, तुम्ही कुठं चाललाय, मी कुठं चाललंय, धर्मशास्त्र कुठं चाललंय, लोक कुठं चाललंय, जग कुठं चाललंय, परिस्थिती कुठं चालली, आम्हाला कशासाठी पाठवलं, आम्हाला काय करायला सांगितलंय, आम्ही काय शिकलोत, आम्ही काय शिकवत आहोत, आमचं तारण झालेलं आहे का, आम्ही दुसऱ्याचं तारण साधत आहोत का. या गोष्टी शिकवल्या पाहिजे, ह्या गोष्टी बिंबवल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी शिकवण्यासाठी आम्हाला इफिस 4:21 मध्ये म्हटलं की येशूच्या ठायी जे सत्य आहे ते आम्हाला पहिलं माहिती पडलं पाहिजे. येशूने लाखो करोडो चमत्कार केले असतील. येशूचे सगळे चमत्कार जर पवित्र शास्त्रामध्ये लिहायला सुरुवात केली असती तर बायबल त्याला संमती देते की जगात पुस्तकच मावले नसती. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस एखाद्याला समजून सांगण्यासाठी दाखल्याचा, उदाहरणाचा रेफरन्स घेत होता किंवा उदाहरण देऊन त्या लोकांना कसं सहज साध्या सोप्या भाषेत समजल आणि त्यामधून लोकांचं परिवर्तन होईल, त्या लोकांना समजल, त्या लोकांना शिक्षित होतील आणि लोकांच्या मनावर ठाम राहील म्हणून जे उदाहरणं दाखल बोलत होता, दाखल्याने जे बोलत होता, एखादा सॅम्पल जे द्यायचा, एखादी गोष्ट सांगायचा, अशा प्रमाणे नाटकं लिहा, नाटकामध्ये रोल पण करा, पण व्यवस्थित कॅन्डिडेट निवडा. कारण जगाचं लक्ष जो हेडलाईन्सला येतो ना त्याच्याकडे असतं. आणि म्हणून इथून पुढं एखादं नाटक सादर करीत असताना डायरेक्शन चांगल्या प्रकारे करा. स्वतः रोल घ्या, स्वतः फक्त आणा इकडाचा रोल घ्यायचा, स्वतः फक्त लीड करायचा रोल घ्यायचा. दानपात्राला आम्ही, प्रार्थनेला आम्ही, आशीर्वाद द्यायला आम्ही, प्रकटीकरण सांगायला आम्ही, आम्हाला आमच्याबरोबर आमची हवाबाई संघ. आणि मग व्यभिचाराचा रोल येतो तर हवाबाईला द्या ना, पायकीन बाईला द्या व्यभिचाराचा रोल. कशाला त्या तरुण मुलीला तुम्ही फोकसला आणताय. हे शिक्षण हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आम्ही दोष काढत नाही, काही नाही, कारण आम्हाला जे सत्य वचनाच्या माध्यमातून समजलंय त्यावेळेस आम्ही करतो. 2 तिमोथी अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिले, वचनाची घोषणा कर, सुवेळी तयार राहा, सर्व प्रकारचे सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. आज मी बोध करत आहे. त्या दिवशी शिक्षण दिलं, मागच्या भागामध्ये दोष दाखवला, निषेध केला, परंतु याचा काही उपयोग झाला नाही म्हणून आज मी बोध करत आहे. आणि हा जर बोध सुधरून घेतला तर निश्चित अर्थाने समोरच्याचं तारण होईल, माझं तारण होईल, जगाचं तारण होईल, ऐकणाऱ्याचं तारण होईल, विधर्मी लोकांचं देखील तारण होईल. आज विधर्मी लोक वेगळ्या पद्धतीने पाहत आहेत. कारण ही मीडिया जी आहे ना जितकी चांगली आहे ना तितकी वाईट देखील आहे. ही मीडिया जी आहे प्रसार करण्यासाठी देवाचा गौरव असो, आपल्याला संधी मिळाली, परंतु यामध्ये सावध असणं खूप गरजेचं आहे. आम्हाला लोकांना काय दाखवायचंय, कोणती भूमिका दाखवायची, तुमचं स्पष्ट मत वचनाप्रमाणे असावं. कारण आम्ही ऐकलं त्या वचनामध्ये की आमच्यापेक्षा खाली बसलेले खूप हुशार असतात. होय प्रिय, खाली बसलेलेच हुशार आहेत. आणि त्या खाली बसलेल्यापैकी मी पण खालीच बसलेलो होतो तिथं, आणि मी ऐकलं आणि मग ते मला पटलं नाही म्हणून मी या ठिकाणी देवाच्या वचनाच्या माध्यमातून येशूच्या ठायी जे सत्य होते, कारण येशूने काही कोणाकडून पैसे घेतले नाही, येशूने काही धर्म शिक्षण दिलं नाही, येशूने 1-2 प्रकटीकरण सांगितले, त्याच्यानंतर काय हो एका तासात 5-25 प्रकटीकरण सांगितलेलं नाही. येशूने शंभरून श्रीचं सांगितलं, अजून 2-4 जणांचं उदाहरण, बाकी प्रकटीकरण सांगत बसला नाही, भविष्यवाण्या प्रभू येशू करीतच बसला नाही. आज आमच्याकडे येऊन जाऊन तेवढंच बोले चिन्ह चमत्कार झाले तरच देवाचं कार्य तिथं. आणि वचनाचं कार्य काय करायचं, हे देवाचं कार्य नाही का? इथं देवाची उन्नती होत नाही का? आणि तुमच्या माहितीसारखी सांगतो साहेब,
वचन ऐकत असताना देवाचा पवित्र आत्मा अनेक लोकांवर उतरलाय. सगळ्यात मोठा चमत्कार. या ठिकाणी एक कमेंट आलेली आहे, भाषांतर करायला हवा बाई, परंतु व्यभिचारी स्त्रीची भूमिका करायला तरुण विद्यार्थी 10वी पास झालेली मुलगी उभी करतात. स्वतः राहा ना. म्हणून मी एक हात जोडून विनंती करेल, कारण तुम्ही माझे दुश्मन नाहीत, तर तुम्ही सुधरा. आणि आता हे चाळे बंद करा, हे नाटकं बंद करा, हे डायरेक्शन बंद करा. या गोष्टी लोकांना बोलताप द्यायच्या बंद करा. सेवेमध्ये बदल करून घ्या. काही लहान बापाचं होत नाही. एक मोठा भाऊ या नात्याने मी समजून सांगत आहे, एक देवाचा अभिषिक्त व्यक्ती म्हणून समजून सांगत आहे, एक शिक्षित व्यक्ती म्हणून सांगत आहे, एक शिक्षक म्हणून सांगत आहे, आणि एक भविष्यवक्ता म्हणून सांगत आहे, एक प्रेषित म्हणून सांगत आहे, एक संदेष्टा म्हणून सांगत आहे, एक सुवार्थिक म्हणून सांगत आहे, एक पाळक म्हणून सांगत आहे. आणि तुमच्यापेक्षा उन्हाळे पावसाळे आम्ही जादा वचनामध्ये काढलेत. स्वतःच्या काबड कष्टामधून निस्वार्थीपणाने आम्ही सेवा केली. ह्या अनुभवाच्या नुसार आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही देवाची सेवा करा, अधिक सामर्थ्याने करा, अभिषेकाने करा, पवित्र आत्मेने करा. देवाचे प्रकटीकरण अनेक लोक झुंडीच्या झुंडी तुमच्याकडे येऊ, याच्याविषयी आम्हाला काही नाही, याच्याही पेक्षा जास्त हो, परंतु आत्म्याने, खरेपणाने, सत्याने आणि देवाच्या वचनाला धरून, विशेष करून येशूच्या ढाई जे सत्य आहे ते सत्य स्वीकारून, ते सत्य लोकांपर्यंत मांडून, आणि मग तुम्ही ही सेवा करा. तुमच्या सेवेसाठी आम्ही सदोदित प्रार्थनेमध्ये आठवण ठेवून आजही तुमच्या सेवेमध्ये ठेवतो की तुमचं परिवर्तन व्हावं. या ठिकाणी दिलेलं आहे तिथला पत्रामध्ये पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये की उलट बोलणाऱ्यांना कुंठित करायला समर्थ व्हावे. आता जे उलट बोलणारे लोक आहेत ना, बायबल सांगतंय तिथला पत्र पहिला अध्याय 9व्या वचन, उलटून बोलणारे कोण? परंतु या ठिकाणी उलटून बोलणाऱ्यांना कुंठित असं धरून मुठीत खिंडीत गाठून, खिंडीतच गाठवावं लागत या लोकांना. हे खिंडीत गाठले नाही ना, ते कुठून तरी पळून जाते शॉर्टकट. सैतान कधी पण काय करतो, हे वचन काढ, ते वचन काढ, ते वचन काढ, ते उदाहरण द्या. आता हे वचन काढलं आणि त्यांना असं वाटलं की बा हे कोणते लय मोठे शाजूक आहेत, यांनी पाप केलेलं होय. मी कबूल करतो, मी सगळ्या सेवकामधला गाळ, खरवड, पार, पाला, पाचोळा कामातून गेलेलो, परंतु परमेश्वरच्या चरणाजवळ सत्याचा शोधक आहे. मी तुमच्या इतका काय पवित्र शुद्ध नाही, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून देव माझं ज्यावेळेस बोलणाऱ्याला कुंठित करावा समर्थपणा माझ्या परमेश्वराने दिलेला आहे. आणि तो समर्थपणा, तो कुंठितपणा, तो अधिकार, ते शिक्षण मला येशूच्या ठाई जे सत्य आहे त्यापासून मिळालेलं आहे. आता आम्ही कुणापासून शिकलो हा तुमचा आणि माझा प्रश्न आहे, परंतु मी मात्र देवाच्या वचनातून शिकलो, मी मात्र देवाच्या येशूपासून शिकलो, मी मात्र परमेश्वरापासून शिकलो, मी मात्र परमेश्वराच्या पाठवून दिलेला सत्य, कैवारी आणि ज्ञानाचा उत्तमातलं उत्तम कुंठित करणारा, ग्रहण करणारा, माझ्या बरोबर राहणारा, सदोदित साथ करणारा, पापाला विरोध करणारा, सत्याला प्रोत्साहन देणारा, असत्याला एकदम त्याला खंडित करणारा, या गोष्टी मी परमेश्वरापासून शिकलो. आज आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाळकापासून शिकतो. त्याने कशी मंडळी तयार केली, त्याने कशा प्रकारे शिक्षण दिलं, तो कोणत्या वचनावर जोर देतो, तो कशावर भार देतो, आणि अशा प्रकारे आम्ही आमची रचना करतो. आणि मग मात्र इथं कुठंतरी सापडतो, आणि मग कुणीतरी कुंठित करायला लागलं, कुणीतरी धर्मशिक्षण द्यायला लागलं, कुणीतरी बोध करायला लागलं, कुणीतरी निषेध करायला लागलं, कुणीतरी दोष दाखवायला लागलं, कुणीतरी शिक्षण द्यायला लागलं. मग म्हणायचं की तुम्ही नीतिमान असाल किंवा तुम्ही पापी असाल, तुम्ही जर सत्य चांगले असाल, तुम्ही जर पाप केलेलं नसेल तर दगड मारा. म्हणजे आम्हाला सांगा, पालक साहेब तुमच्यासारखे माझ्यामध्ये 100% आहेच असेल नाही, मी कबूल करतो माझ्यामध्ये पाप आहे, पण तुमच्यासारखं नाही की याचं वेतन घेऊन धर्मशिक्षण देणं, पैसे घेऊन भविष्य सांगणं, परमेश्वरावर अवलंबून राहणं, वरून म्हणायचं परमेश्वर माझ्या बरोबर नाही का, परमेश्वर माझ्या बरोबर नसतो तर हे चिन्ह चमत्कार झालेच कसे असते. अहो सैतानाचे पिल्ल सुद्धा हे चिन्ह चमत्कार करतात. काय तुम्ही उद करता. देवाच्या नावाला सैतान घाबरतो, क्रांतिकाच्या पुस्तकामध्ये येशूच्या नावाला तो थरथर कापतो. पण तुम्ही मी लाजा सोडून दिल्यात, मी पण आलो त्याच्यात. येशूच्या नावाला आम्ही थरकापाई कापत नाही, इज्जत देत आहे, मानही नाही, सन्मान नाही. त्याला फक्त याच्यासाठी, फायद्यासाठी फक्त येशूच्या नावाचा हे करायचा डांगणवाडा, येशूचं नाव पुढे फोकसला आणायचं, आणि त्याच्या पाठीमागे आमचे सगळे अंधाराचे कुकर्म करायचे. हे शिक्षण नाही. हे शिक्षण द्यायला पाहिजे, प्रत्येक मंडळीमध्ये द्यायला पाहिजे.
प्रत्येक याचकाने, प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक शिक्षकाने हे शिक्षण पवित्र शास्त्रामधलं आहे. हे रेफरन्स जे आहे ते पवित्र शास्त्रामधले आहेत. हे मनाने नाहीत, मिनिस्ट्रीचे नाहीत, माझ्या स्वतःचे नाहीत किंवा अनुभवाचे नाहीत. तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला प्रत्येक शास्त्रलेख हा आम्ही वाचलं त्या ठिकाणी की प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध, दोष, चुका, नीती शिक्षण याकरता उपयोग आहे. यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावा. आम्हाला चांगल्या प्रकारे देवाचा भक्त बनायचा आहे. प्रत्येक शास्त्रलेख. मग तुम्ही एकच शास्त्रलेख घेऊन का पालता? एकाच शास्त्रलेख समोर ठेवला म्हणजे काय की जो कोणी तुमच्यामध्ये पापी नसेल त्यांनी दगड मारावा. मग याचा अर्थ संपलं का? याचा अर्थ बाकीच्या वचनाचं काय करायचं बस? अहो, पवित्र शास्त्रानुसार आणि देवाने तुमची आणि माझी झडती घ्यायला सुरुवात केली ना, तर एक सुद्धा मनुष्य देवाचं नाव घ्यायला सुद्धा लायकीचं आणि पात्र ठरणार नाही. मग भविष्य सांगा, नाही तर मुर्दे उठवा, नाही तर काही करा. तुमचं आणि माझं पाप जर एकदा त्यांनी जर चेक करायला सुरुवात केलं ना, तर एक सुद्धा हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड, आय प्रोफेसिन देन प्रोफेसिन हे कोणीच नाही. सगळ्याला आहे ना हे चुना लावलेल्या कबरात घालून हाडानी साडलेली गाणी आम्ही. परंतु देवाने तुमच्यावर माझ्यावर दया केली, कारण देवाची इच्छा आहे मरणाच्या टोकापर्यंत कसं तरी आम्ही सत्यापर्यंत यावं. आज आम्ही सत्य शोधक आहोत. आज आम्ही सत्याच्या मार्गात चाललेलो आहोत. आम्ही सत्याच्या पाठीमागे धावत आहोत. याचा अर्थ असा नाही की मी सांगतो किंवा अनेक लोक सांगत आहेत म्हणजे तेच लय हुशार. आम्ही स्वतःला हुशार मानित नाही, आम्ही स्वतःला बुद्धिवान सांगत नाही, आम्ही स्वतःला न्यायाधीशही समजत नाही आणि आम्हाला न्याय करण्याचा अधिकार नाही. हे आम्हाला पक्क माहिती आहे का एक देखील नीतिमान नाही, सगळ्यांनी पाप केलेलं आहे. परंतु हे वचन सांगून आपण लपायचं आणि आपल्या पापावर चांगल्या प्रकारची रजाई घालायची, गोधडी घालायची, चादर घालायची, सतरंजी घालून लपेटून राहायचं आणि बस. आणि बाकीचे लोक जे काळपुळी सारखे आहेत ना, पुरत एकदा लटके लटके लटकणारे. यवदा इस्कोर प्रभू येशू बरोबर होता. प्रभू येशूने त्याला काहीच म्हटलं नाही. डबी दिली होती त्याच्याकडचं चोरायचा, काय काय कुठं निघायचा. प्रभू येशू शेवटपर्यंत काय म्हणला नाही. शेवटी प्रभू येशूला त्याने पैशाच्या स्वरूपात धरून दिलं आणि लटकला. मग तो शेवटच्या काळाला लटकला. आणि बायबल सांगते लटकणारे शापी तिथं, तसेच लटक्या वचनावर जीवन जगणारे शापी देतं. आणि म्हणून सुधरा, सांभाळा की तुमचा आणि माझा न्याय होऊ नये. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे लोक निर्माण होत आहेत, जे विधर्मी लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, त्या लोकांचा देखील नाश होऊ नये. कारण ते अगोदरच नाशात येत, अगोदरच आगीत येत. त्यांना आगीतून काढून मखमली जागेवर ठेवा. प्रभू येशूच्या सार्वकालिक आशीर्वादामध्ये ठेवा. त्यांना फुपाट्यात घालू नका आणि त्यांच्या जखमीवर मीठ घालू नका. म्हणून या ठिकाणी लिहिले उलट बोलणाऱ्यांना कुंठित कराव्यास समर्थ व्हावे. आणि जो समर्थ व्हावत नाही ना, जो उलट बोलणाऱ्याला कुंठित करीत नाही, कारण हे काय करते लगेच एखादं वचन नेऊन त्याच्या तोंडावर मारून टाकीते तर बास. म्हणून आम्ही पाहिलं मिखाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 11 आणि त्याचप्रमाणे योहान कृषीवर्तमान 7वा अध्याय आणि 7वं वचन आम्ही पाहिलं. त्यामध्ये लिहिलेलं आहे की जग तुमचा द्वेष करत नाही. जग कुणाचाही द्वेष करीत नाही, जग कुणाची निंदा करीत नाही, जग कुणाला नावं ठेवीत नाही. तर बायबल असं सांगतंय की जे लोक सत्य प्रकट करतात, जे लोक वाईट कृत्य करत आहेत आणि हे तुम्ही हे करत आहात, हे अधिकारवाणीने पदरी घालतात ना, या लोकांचा द्वेष केला जातो. आणि म्हणून योहान 7:7 मध्ये वाचूया आपण पुन्हा एक वार तो रेफर. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्यच नाही, करणारच नाही. अहो, जगामध्ये तुम्ही सामील झाले हो, तुम्ही भाऊ भाऊ झाले ना, हम सब भाई भाई. आणि मग तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. कशाला दोष उघडे करायचे? कारण तो 5-50 मेंढराला डस होतो, ह्यो 100 मेंढराला डस होतो. आणि उदाहरण द्यायचं 1000 मेंढरावाल्यांचं. आपलं झाकायसाठी आपल्याला अजून 2-4 जण बोलून घ्यायचे. धडा मी त्यांना नावं ठेवले नाही, त्यांचं नावं घेतलं नाही, त्यांचं गावं विचारलं, त्यांचा पत्ता विचारला नाही, त्यांनाही सपोर्टला घेऊन ठेवायचं. असं वाटलं का खूप मोठमोठ्या लोकांचे नावं घेतल्यानंतर घाबरतील. आम्ही प्रभू येशू कुणालाच घाबरत नाही. हे संदेश ते सेवक प्रेषित जे कोणते असतील ना, त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो. जर ते प्रभू मध्ये आहेत तर सल्यूट त्यांना. परंतु जे ते अयोग्य आहेत आणि त्यांचं वाईट कृत्य जर जगासमोर जर येत आहे तर यांचे नावं जरी घेतले तर आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही त्यांना घाबरणार नाही. आमचा द्वेष होऊ द्या. कारण बायबल योहान 7:7 मध्ये लिहिलेले, जसं आम्हाला उदाहरण दिलं नाही एक देखील नीतिमान नाही आणि जो कोणी पापी नसेल त्यांनी दगड आणावा, तसं हे उदाहरण परत एकदा नोट करून घ्या. योहान 7:7. योहान 7:7 म्हणजे हम तेरे साथ साथ है, हम यीशु के साथ साथ है.
त्याची कृत्य वाईट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो म्हणून ते द्वेष करतात. तुमचा द्वेष होत नाही. ज्यांना असं वाटतं ना आमची निंदा, तुमची निंदा करायला आम्हाला काही, आम्ही काही निंदक नाही. तर आम्ही परमेश्वराने येशूच्या ठाई जे सत्य आहे जे आम्हाला मिळाले आणि त्याने सांगितलेलं आहे की जर वाईट कृत्य आहे तर ते प्रकट करा, जर गलत शिक्षण आहे प्रकट करा, जर भोंदूगिरी आहे प्रकट करा, जे अव्यवस्था आहे प्रकट करा. तुम्ही सांगा, ते ऐकू नाही ऐकू, ते मग ते कानाची खात जिरू, नाही तर मग काहीतरी वेगळं वळण देऊ. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो तिथला पत्र पहिला त्या 9व्या वचनामध्ये की उलट बोलणाऱ्यांना कुंठित करा, समज कुंठित करणार. जसं लोकमान्य टिळक म्हणले ना, स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळकच म्हटलेले, काय की कोण म्हटलं. तसं सत्य सांगणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क मला इफिस 4:21, योहान 7:7 मध्ये आणि तिथला पहिलं पत्र 9वा अध्याय, पहिला अध्याय 9वं वचन या वचनाच्या अधिकारातून मला मिळालेलं आहे आणि मी ते मानित आहे. तिथला पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 1, तू तर सुशिक्षणाला शोभेल तसं बोल. सुशिक्षण जे आहे ना त्याला पहिलं 1 ते 9 मध्ये लिहिलेलं आहे. ख्रिस्त शिष्या साजेस अशी वागणूक. तिथला पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 ते 9. तू तर सुशिक्षणाला, तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल, जे शोभते तेच बोल. आता तुम्हाला एवढं मोठं चांगलं बनवलंय, परंतु तुमचं बोलण्यामध्ये जर सुशिक्षणच नाही, तुमच्या बोलण्यामधून जर शिक्षण हा प्रकारच येत नाही, तुमच्या बोलण्यामधून नुसता स्वार्थ, पाप, झाकाझाकी. मला दुपारी एका देवाच्या एक विश्वासणारा भाऊ होता आणि त्याचं माझं बोलणं चालू असताना त्याने मला एक उदाहरण दिलं की तो म्हटला, जगामध्ये सगळे लोक एकमेकाचा द्वेष करतात, एकमेकाचं पाप उघड करतात, एकमेकाला म्हणजे न्याय करतात, एकमेकाचं कुभांड रचतात, एकमेकाला क्षमा करत नाही, काही नाही काही नाही, न्याय करतात आणि जनरली हे चालू आहे, खरं आहे. परंतु त्या देवाच्या एक विश्वासणाऱ्या सेवकाने म्हटला, सेवक म्हणण्यापेक्षा एक भावाने म्हटला की आई अशी एक व्यक्ती आहे की ती सगळे पाप झाकून ठेवी, ती न्यायच करीत नाही, तिच्या पोटात सगळे गुडूप. तसं जग हे ना, जग ही अशी आई निर्माण झाली ना का तुम्ही काही काशी केली ना तर ती तिथंच दाबून धरी ती आणि तशीच अधोलोकात घेऊन जाती. पण तू बाप जो आहे ना तो दोष दाखवतो. बाप जो आहे ना, आम्ही पाहूया इफिसकराचं पत्र अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 4 मध्ये लिहिलंय, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात. शेवटी बापांना सुद्धा ऑर्डर करण्यात आली. परमेश्वर म्हणतो बापांना, तुमच्या लेकरांना शिस्तीमध्ये, आता आम्ही बेशिस्त वागायला लागलो, आम्ही नुसते एकमेकाला लाता मारायला लागलो, पाणी गढूळ करून टाकायला लागलो, असत्य आणि भोंदूगिरी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही भरमिष्ट लोकांना करू राहिलो, आम्ही स्वतः होऊ राहिलो. आणि म्हणून तो आमचा स्वर्गीय बाप आम्हाला म्हणत आहे, मुलांनो, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीमध्ये. प्रभूची शिस्त, आता ही प्रभूची शिस्त लावण्याचं काम वचनाच्या माध्यमातून चालू आहे, शिक्षणाच्या माध्यमातून चालू आहे. हे वैयक्तिक कुठल्या कुणावर राग नाही, वांग्याचा राग कशावर नाही काढायचा. परंतु एक काही गोष्टी आहेत की ज्या वेळेस आम्ही वचनाच्या विपर्यास करतो, ज्यावेळेस वचनाला घेऊन दुसरं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ते शिकवताना पण काही वेगळ्याच पद्धतीने शिकवतो, त्यावेळेस मात्र प्रिय वाईट वाटतं की माझ्या भावाचा नाश होत आहे, माझ्या बहिणीचा नाश होत आहे, माझ्या अनेक आई वडील जे काही लोक आहेत त्यांचा नाश होत आहे. त्यांना काय करायला सांगितलेलं आहे, प्रभूच्या शिस्तीमध्ये व शिक्षणात त्यांना वाढवलं पाहिजे. आज आम्ही कशात वाढवतो? नुसतं चिन्ह आणि चमत्कारामध्ये मिनिस्ट्री नाही, नुसतं चिन्ह चमत्कार, नुसतं भविष्यामध्ये तुमच्याबरोबर प्रभू आहे असं सिद्ध होत नाही. कारण भूताच्या आत्मे देखील चिन्ह आणि चमत्कार सांगतात, तांत्रिक मांत्रिक देखील भविष्यवाण्या करतात, चंडागांडा बांधणारी लोक सुद्धा आहे ना अंगारा दुपारा लावून लोकांना आपला वश करतात, आपल्याजवळ गर्दी करतात, त्यांच्यापासून मिळवतात.
हे काही देवाच्या सेवकांनी केलं म्हणजे लय मोठा देवाचा अभिषेक त्याच्यावर आलाय किंवा लय मोठा पवित्र आत्मा त्याला चालवतोय, हे जो भ्रम निर्माण झालाय ना साहेब, काढून टाका. ज्याच्या जवळ देवाचं वचन आहे ना तो देवापासून आहे. जो देवाचं वचन पाळतो, जो देवाचं वचन सांगतो, जो देवाचं वचन आचरण करतो, त्याप्रमाणे फॉलोअप करतो ना, तो खरा देवाचा सेवक, सेविका, आई, बाप, भाऊ, बहीण, प्रिय, लेकर. त्याच्याजवळ पवित्र आत्मा, चमत्कार होऊ नये त्याने होऊ, तो जिवंत आहे, हाच चमत्कार. आणि सगळ्यात मोठा चमत्कार, आम्ही सार्वकालिक जीवनाकडे जाणारे सत्याच्या मार्गामधले हा सगळ्यात मोठा चमत्कार, जो तुम्हाला भविष्यवाणी नाही होणार. म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणखीन एक शिक्षण भाग 8 मध्ये आपण पुन्हा एक वार काही गोष्टी पाहणार आहोत. पण आपण आज या ठिकाणी पाहिलेलं आहे तिताला पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 ते 9 आपण पाहूया 1-2 मिनिटासाठी, आणि मग पुढच्या भागामध्ये आम्ही काही गोष्टी पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादेशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता याच्यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चलवणुकीत आदरणीय असावे. त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. या देखील आपण शिक्षण या भागामध्ये शिकत आहोत. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर, मुलाबाळावर प्रेम करावे. त्यांनी मर्यादेशील, शुद्ध चरणी, घरचे काम करणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादेशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखव. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे, यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यात जागा नसल्यामुळं लाज वाटावी. जो आम्हाला विरोध करील ना, याच्यामध्ये सगळे गुण पाहिजेत, त्याचं शिक्षण तसं पाहिजे. म्हणून तो 8व्या मध्ये म्हणत आहे, यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. म्हणजे आज आम्ही ज्या भावाला किंवा बहिणीला किंवा ज्या आईला किंवा लेकराला किंवा ज्या वडिलाला किंवा ज्या बिलिव्हर्स भावाला किंवा ज्या बिलिव्हर्स विश्वासणाऱ्याला किंवा जे विधर्म्याला किंवा ज्यांनी ऐकत आहे, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर होत आहे किंवा जे याच्यानंतर पाहणार आहेत, त्यांना एकच सांगणं आहे की जर लोक आमच्याविषयी जर काही बोलायला सुरुवात केली तर त्यांना जागाच नाही मिळाली पाहिजे. लोक बोलतेत का, ती जागा आम्ही तयार करून देतो. पिसाळलेलं कुत्र नाही चावलं एखाद्याला, काही एखाद्यावर दोषारोप करायचा, एखाद्याच्या मागे लागायचं, एखाद्याचा वाटोळच करायचं, धिगाणाच करायचा, त्याचा सत्यानाशच करायचं किंवा त्याच्या मिनिस्ट्री म्हणा किंवा त्याच्या सेवेचा नाही. ब्रियो, जर तुम्ही आणि मी ती साथ दिली, आता ती माझ्या मिनिस्ट्रीमध्ये जरी साथ असली तर लोक मला बोटच लावणार, मला सुशिक्षण देणार. आणि जर लोक माझी चूक दाखवताना तर तुम्ही प्रेमाने, आदराने ती स्वीकारली पाहिजे. हा माझा ख्रिस्तामधला मोठेपणा. आणि काही ना घुम्यासारखे घेतात पण सुधरत नाही, आंतरिक रुलांड घेत ना. चूक जर सांगितली, सुधारली आणि त्याप्रमाणे जर सुधारणा झाली तर त्याला म्हणतात खरं, नाही तर मग काय फायदा आहे त्याचा. येऊया प्रियो, आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. तिताला पत्र 2रा अध्याय आणि 1 ते 9 वचन आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आणि आणखीन काही शिक्षण भागाविषयीचे जे रेफरन्स आहेत पवित्र शास्त्रामध्ये आम्ही सातत्याने जाऊया. लाईव्ह फेसबुकमध्ये देवाचे सन्माननीय, जे आदरणीय, वचनामध्ये पारंगत असलेले किंवा देवाच्या वचनाच्या माध्यमातून अनेक लोकांना शुभवार्ता सांगणारे देवाचे सेवक, या प्रत्येक सेवकांना मी सल्यूट करतो, प्रेज द लॉर्ड करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि खरोखर आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. आणि मी पुन्हा एक शेवटचा रेफरन्स देऊ इच्छितो आणि त्यानंतर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित कराव्यास समर्थ असावं. आणि या वचनाप्रमाणे परमेश्वर येत्या दिवसामध्ये तुमचा आणि माझा उपयोग करू. येऊया आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. आम्हाला परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या पवित्र वचनाच्या माध्यमातून जे शिक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्या वचनाप्रमाणे, त्या शिक्षणाप्रमाणे आम्ही असावं. आणि परमेश्वर दे बाप्पा,
होता येईल तितके आम्ही चुका पाप आमचे जे काही दुष्कर्म आहेत ते आम्ही सोडून देण्याचा प्रयत्न करावं आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव करण्यासाठी लोकांना दिवटनीव ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आम्ही दिसावं. त्यासाठी आमच्यामध्ये ते तेल असावं, ती कृती असावी, ते जळण्याची, ते इतरांना जीवन समर्पित करण्याची, निस्वार्थपणाने गोष्ट करण्याची परमेश्वर आमच्यामध्ये धमक असावी. त्याबद्दल विशेष करून आम्हाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी अनेक लोकांना तू शिकव. आम्ही प्रार्थना करतो या सध्याच्या जगामध्ये असलेल्या सर्व आजार विकार समस्या चिंता काळजी व्याधीपासून आमचा भारत देश, आमचा महाराष्ट्र राज्य, विशेष करून माननीय उद्धवजी साहेब मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, सुरक्षा विभाग, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, सेवक, अभिषिक्त याजकगण, सर्व प्रकारचे प्रोफिट साहेब, सर्व प्रकारचे भविष्यवक्ते, बिशप साहेब, फादर साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, कर्नल साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, जे काही साहेब आहेत त्या प्रत्येकावर तू अनुग्रहाने कृपा कर. आणि या दिवसामध्ये तुझ्या वचनाप्रमाणे येशूच्या ठाई जे सत्य होतं तेच आमच्या ठाई असावं अशी देखील तू कृपा कर. आदर गौरव तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.